तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 विठ्ठल पुरवणी पान 8 पोत 388 तोची ज्ञानी खरा तारी दुजयासी तोची ज्ञानी खरा तारी दुजयासी वेळोवेळा त्यासी शरण गावे वेळोवेळा त्यासी शरण गावे आपण तरेल नव्हे ते नवल आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धरील सर्वांची तो कुळे उद्धरील सर्वांची तो शरण गेली याने काय होते फळ शरण गेली याने काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धरिले तुका म्हणे कुळ उद्धरिले उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात तोची एक झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात झाले द्वैतचे निर्माले त्रैलोक्यात झाले द्वैतचे निर्माले ऐसे साधियेले साधन बरवे ऐसे साधियेले साधन बरवे बरवे साधन सुख
सुख शांती मना बर्वे साधन सुख शांती मना क्रोध नाही जाणा तीळ भरी क्रोध नाही जाणा तीळ भरी तीळ भरी नाही चित्तासी तो मळ तीळ भरी नाही चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचे ते तुका म्हणे जळ गंगेचे ते उद्धरिले कोळ आपण तरला उद्धरिले कोळ आपण तरला उद्धरिले कोळ आपण साधतीला येणे इह परलोक सत्य सत्य भाग माझी इह साधायचंच आहे पण खरं तर पर साधायचं ज्याचं इह साधलेलं आहे पर साधलेलं आहे त्याचं इह साधतंच इथे सुद्धा आत्ता जो क्रम आहे तोची ज्ञानी खरा तारे तुझी असे त्याचं पुढे उत्तर खरं तर पुढे आहे त्याचं साधन काय झालं तर आपण तरला तो कसा तरला ते तोची एक झाला त्रैलोक्यात यात त्याचं साधन आहे आणि ते झाल्यामुळं जो परिणाम झाला उद्धरिले कुळ ते त्याचं आहे किंवा पुढं क्रमाने अर्थाच्या दृष्टीनं बघितलं की त्रैलोक्यात झाले द्वैतशी निमाले ऐसे साधियेले साधन बरवे तर त्यांचं साधन काय आहे हे आपल्याला कळावं त्रैलोक्यात झाले द्वैतशी निमाले ऐसे साधियेले साधना बरवे इकडून साधनाची सुरुवात आपल्याला त्यांची कळते आणि इकडे जे म्हटलं तोची ज्ञानी खरा तारी तुझी असे वेळोवेळा त्याशी शरण जावे आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धरिल सर्वांची तो याचं खरं हा नंतरचा परिणाम आहे उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले ऐसे साधियेले साधन बरवे म्हणून आपण तरेल नव्हे ते नवल असं जरा क्रम घेतला की आपल्याला बरोबर आणखीन स्पष्ट व्हायला बरं पडतं तर आपण तरेल नव्हे ते नवल आपण तरेल नव्हे ते नवल असं कसं होईल इतकं सोपं नाही आपण तरेल यात नवल ते काय नवल ते काय नाही नवलच आहे कारण तरणत तर मोठी गोष्ट झाली रोज बुडायला होतं कोण काय बोललं की बुडायला होतं सांगितलं की बुडायला होतं ठरवलं की बुडायला होतं काय जायचं म्हटलं की बुडायला होतं थांबायचं म्हटलं की बुडायला होतं सारखं आमचे बुडाबुडी सुरूच आहे काय असेल ते रडारडी बुडाबडी वगैरे असे सारखे शब्द असावेत नाही बंडाबंडी रडारडी बुडाबडी सगळे काय डकार आहेत काय कळत नाही पण ते आहेत सगळीकडे तर असं असताना हे आपण तरेल नव्हे ते नवल हे काय त्यांना ते नवल वाटत नाही आपण तरला यात काही नवल नाही आता तो ज्ञानी आहे तर तो ते त्यांना नवल वाटत नाही ह्याच्यामध्ये काही विशेष नाही म्हणतात आपण तरला यात काही विशेष नाही आपल्याला तरायचं हे एवढं मोठं कार्यक्रम आहे की त्यांच्या दृष्टीने कुळे उद्धरिलं सर्वांचे तो हे फारच मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला स्वतःला कसं आपल्याला तरून जाता येईल हा प्रश्न आहे आणि ते असं म्हणत आहेत की आपण तरेल नव्हे ते नवल म्हणजे त्याची पूर्वतयारी केवढी असेल किंवा त्यांनी काय केलं असेल ते काय केलं आहे ते त्याच्यात दिलेलं आहे तर त्याचं त्याची उत्तरं आहेतच पण त्याचा जगराहटीशी संबंध आहे जगाची जी राहटी आहे ती आपण स्वतः वेगळे कसे राहू वेगळे कसे दिसू वेगळे कसे टिकू वेगळेपण कसं टिकवता येईल तर अशी आहे आता त्याला जे ज्ञान होतं
त्यामध्ये हा ते पुढे जे म्हटले तोची एक झाला तरी डोक्यात, तर तो जो आहे तो त्याला एकत्व आला. इथे आपल्याकडे कार्यक्रम चालला आहे किंवा मनाचा स्वतःचा कार्यक्रम सुरू आहे, कोणाचाही कुठेही, तो वेगळं कसं टिकता येईल, मला वेगळं कसं राहता येईल. तर जगरहाटीची परिस्थिती अशी आहे, कारण जगरहाटीची दृष्टी फक्त मी आणि जग एवढीच आहे खरं सांगायचं. आत्ता आपण आजूबाजूला पाहिलं आपल्याला 60, 70, 80 काय टक्के म्हणायचे ते म्हणा, जास्त आहे तेवढं खरं. तर ते मी आणि जग एवढाच त्यांचा संबंध आहे. त्यातही माझाच संबंध जास्त आहे, माझ्या संदर्भात जग असं आहे. म्हणजे मला सुखाचं तर ते व्हावं, जग मला कसं सुखाचं होईल हा खरा एकमेव कार्यक्रम आहे. म्हणजे पूर्वी ते 20 कलमी 10 कलमी वगैरे कार्यक्रम असायचे, एक कलमी कार्यक्रम आहे, मी सुखात कसा राहीन हा माझ्यासमोर असलेला एकमेव कार्यक्रम आहे. आता मी एकटा सुखात राहून तर काय होत नाही, मला पाणी लागणार ती कुठेतरी असणार, मला माणूस लागणार ती कुठेतरी असणार, मला वस्तू लागणार ती कुठली तरी दुसरी असणार. म्हणजे मी आणि जग याचा संबंध येणार. फक्त तो असा यावा की मी सुखात राहावं, एवढा जगरहाटीचा माझा संबंध यावा. एरवी मला जगरहाटीचा संबंध सुद्धा नको आहे खरं म्हणजे, मला फक्त मला सुखात राहायचं, हा पहिला कार्यक्रम आहे. आता जगरहाटीशिवाय ते जमत नाही. जन्माला आलं तो कुठेतरी जन्माला आला ना, त्यामुळे त्या वेळेला अमकं तुमकं सगळं काय ते बाजूचं आलं. आता त्याच्यात राहणं भाग आहे. मग आता याच्या संबंधात माझ्या अपेक्षा सर्वसाधारणपणे नेहमीच्या माणसाच्या काय राहतात, तर मी आणि जग एवढंच त्याची एक दृष्टी आहे. याच्यात तर जग मला कसं अनुकूल होईल, मला कसं बरोबर ठरेल, मला सुखाचं कसं होईल, हा एककलमी कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळं त्यांना काय म्हणायचं ते समजून घ्यायला थोडा वेळ तो एवढ्यासाठीच. ज्ञानी मनुष्य आणि आपण एक सामान्य माणसं या दृष्टीने विचार केला तर फरक कुठं आहे नक्की. ज्ञान तर काय एवढा सुकाळ झाला आहे ज्ञानाचा, त्या अर्थाने इथं ज्ञान नाही आपण पाहिलं, ज्ञानाचा अर्थ पाहिला आहे. तर तो ज्ञानी किंवा ते ज्ञान आणि आत्ता चाललेली जगरहाटी आणि आपले चाललेला कार्यक्रम ह्याच्यामध्ये फरक कुठे आहे. तर ज्ञानामध्ये त्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं तो आणि त्याचं जग एवढीच त्याची दृष्टी आहे. ज्ञानाच्या दृष्टीनं त्याला तो जग आणि त्या जगाचा करता या तिन्हीचा त्याचा संबंध आहे. त्याच्या दृष्टीमध्ये हे तिन्ही येतात. करताही येतो, आपण तर आहोतच, जग आहेच आणि जगदीशही आहे, तर कुठेतरी भगवंतही आहे, करताही आहे. हे नुसतंच जग असं काहीतरी आमंदबक्या आकाराला बिग बँग वगैरे ते काही खरं तो म्हणतो कोणीतरी करता आहे. ते बँग बँग करणारं असं कोणतरी असलं पाहिजे ना, असं मला काही वेळा वाटतं. बाबा म्हटलं स्फोट झाला पण झालं ना काहीतरी, त्याच्यामागे काहीतरी असलं पाहिजे. भले त्या एकत्र आले असते त्यांनी स्फोट केला, ठीक. आपल्याकडे साधं बिंग बॅग करायचं झालं ते वाजवायचं, आता केवढं सीझन आहे आता सध्या, तर ते लागतात ना वाजवायला, की ते आपोआप वाजायला लागतं सगळं, असं काय होत नाही. अगदी तुम्ही जरी ते काय डॉल्बिन फिल्बिक काय म्हटलं तरी सुद्धा त्याला वायरिंग आहे, त्याला हे आहे, त्याला मागं वीज आहे, त्याचं ते लावलेलं आहे, हे सगळं असल्याशिवाय ते वाजणार कसं. भले आपल्याला कंठाळ्या वाजवू देत, नाही तर कानावर मंजूळ अगदी म्युझिक पडू, काय शेवटी त्या म्युझिकचं कोणतरी करतो, काम आहे ना ते करणारा कोणीतरी. तर अशा अर्थाने त्याचं जग हे तो स्वतः जग आणि जगाधीश असं जग आहे. तर त्याची दृष्टी ह्या दोन पुरती मर्यादित नाही. आपल्याला खरं सांगायचं तर तो तिसरा डोळा म्हणतात ना हाच. नेहमी जे शंकरांच्याबद्दल म्हटलं जातं, भगवान शंकरांच्याबद्दल म्हटलं जातं किंवा कोणाही माणसाबद्दल म्हटलं जातं की त्याला इथे एक तिसरा डोळा, तेव्हा त्याला हे दिसत असतं. ती सूक्ष्मदृष्टीचं ते प्रतीक आहे. सूक्ष्मदृष्टी म्हणजे जे समोर दिसतं आहे तेवढंच नाही, त्याच्यामागे काहीतरी आहे. तसं त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी आहे. समोर अगदी स्फोट जरी झाला तर त्याच्या मागे काहीतरी आहे, तो बिग बँग असू द्या, पण त्याच्या मागे काहीतरी आहे. हे त्याच्यामागं काहीतरी आहे हे शोधणारी जी दृष्टी आहे ती सूक्ष्मदृष्टीचा तो डोळा आहे. हा स्थूल दृष्टीचा डोळा आहे, तो फक्त समोर दिसतोय तेवढं कळतं. त्या फटाका उडाला एवढं कळतं, कुणी लावला हे त्याला कळत नाही, कुणीतरी लावतो तेव्हा तो फुटतो असं त्याला वाटत नाही. त्याला असं वाटतं की हे समोर आहे, हे असं आहे, असं नाही, त्याच्यामागं अजून काहीतरी आहे. मग त्याच्यामागं अजून काहीतरी आहे तर लावणार आहे एवढं कळतं. सामान्य गोष्ट आहे, फटाका आहे, एखादी वस्तू आहे तर ते समोर दिसतं की याचा करता हा आहे. पण ह्या सगळ्या जगरहाटीचा कोणी करता आहे तर तो शोधून काढायला त्याला किती सूक्ष्मदृष्टी लागेल. म्हणून तो डोळा आपला या अर्थाने दिसत नाही, कारण तो पाहत असतो, त्यामुळे त्याला तो दिसत नाही आपल्याला. तेव्हा आरसा आपल्याला कसा दिसतो असं एखादं क्षणभर विचार करून बघितलं तरी आपल्याला याचं उत्तर थोडंसं सापडेल. देअर कॅन बी एन ओपनिंग की आरसा आपल्याला कसा दिसतो नक्की, म्हणजे कसा दिसतो म्हणजे मला लहान मोठा काळावर असं म्हणायचं नाही. आरसाच मुळात दिसतोच कसा, मुळात काहीतरी अजून असलं पाहिजे. तर ती ज्यामुळे आरसा दिसतो ते डोळ्यामुळे आरसा दिसतो, डोळे मिटल्यावर नसतो, पण आरसा त्याच्या जागीच असतो. तो मी पाहिला म्हणून असतो असं नाही आहे, तो तिथेच असतो.
तर तसं त्याचं स्वरूप थोडं जरा अजून एक पाऊल पुढे जाऊन बघण्यासारखं आहे, आपल्यावर सोडतो. पण निदान 2 गोष्टी आपल्या जगात ज्या आहेत, मी आणि जग. म्हणजे माझं जग म्हणजे कदाचित 2 माणसांचं असेल, 7 माणसांचं, 100 माणसं, 1000 माणसं, काय तुम्ही लाख माणसं करा, शेवटी मी आणि जग हे राहतच. त्याची दृष्टी तेवढीच नाही, ह्या जगाचा करता कोण, जगदीश कोण. कारण शेवटी जगाचं म्हणणं जसं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आपलं म्हणणं आपण विचारात घेत असतोच, ते काय वेगळं सांगावं लागत नाही. मला काहीतरी करायचं ते बरोबरच आहे, ते ठरलेलंच आहे. दुसऱ्यानं काहीतरी करायचं आहे किंवा नाही करायचं आहे हे जे काय आहे हे विचारात घ्यावं लागतं ना, तर त्याचे आपलं पाऊल नाही पुढे पडत. कारण रस्ता म्हणजे जगच. पाऊल टाकायचं असेल तरीसुद्धा रस्ता पाहिजे ना, पाऊल टाकायचं तर जमीन पाहिजे ना, म्हणजे ती जी पाहिजे ती म्हणजे जग. मग तसं मला दुसऱ्याचं काय आहे हे विचारात घेतल्याशिवाय माझं काय आहे ते मला करता येत नाही. माझी इच्छा असते की मी ठरवलं आहे तसंच करावं, पण तरीसुद्धा ते जगमध्ये आहे. तुम्ही जिथे पाऊल टाकणार आहे तिथे काटा असला तर तुम्हाला तो टाळून पुढे टाकावा लागेल, काटा उचलून पुढे जावं लागेल. म्हणजे जगात संबंध अपरिहार्य आहे. तर मी एवढंच पाहिजे की मला त्याच्यापासून दुःख होऊ नये, मग मी तो काटा बाजूला करणार, चालेल मान. म्हणजे हे जे काय बाजूला करायचं हे जग आणि माझा एवढाच संबंध मला दिसतो आहे. आणि त्याच्यात फक्त माझं दृष्टिकोन काय आहे की मी काही आता रस्त्यावर जाऊन रस्त्यातले काटे उचलणारे लोक किती असतील आणि आपल्यासमोर लागलेला काटा किंवा लागण्याची शक्यता असलेला काटा बाजूला करणारे लोक किती असतील याचं प्रमाण बघितलं की लक्षात येतं की त्यांना जे दुःखाचं आहे तेवढं फक्त दूर करणारे लोक आपल्याला भेटतील. पण जे सगळ्या जगाला दुःखात टाकणारं आहे ते दूर करणारे लोक आपल्यातच असतात, पण ते संत म्हणतात त्यांना. ते जगाला ज्यामुळे दुःख होईल ते दूर करण्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यांचं म्हणणं माझं काही नाही आहे. म्हणजे त्यांना आपल्याकडून विचार केला तर आपल्याला फक्त जगापासून दुःख नको आहे एवढंच म्हणणं आहे आपलं. ते मला नको आहे, दुसऱ्याला झालं तरी चालतं. आता जो काटाच पडला आहे, मला नाही लागला, तो दुसऱ्याला लागणार आहे ना. तो जाताना जर आपल्याला दिसला आहे तर उचलून ज्यानं बाजूला केला आहे किंवा नष्ट केलेला आहे, ठेवला आहे, लागू नये असं त्याचं केलेलं आहे, तर तो दुसऱ्याचा विचार करून चालला आहे. म्हणजे त्याचं जग थोडं मोठं आहे. त्याच्यात फक्त स्वतःच्या सुखाचा विचार नाही, निदान आपल्याला ज्यामुळे दुःख होतं त्यामुळे दुसऱ्याला दुःख होण्याची शक्यता ही लक्षात घेऊन तो बाजूला करतो. आता हे आपले आणि जगाचे संबंध झाले. म्हणजे माझ्या दृष्टीत मी आणि जग आलं, पण माझ्याबरोबर माझं सुख आणि त्यांचं दुःख नको, निदान सुख एवढं तरी आलं. आता त्यांचं म्हणणं या सगळ्याचं पुन्हा कोण आहे? कारण ही माती आहे, हे काटा आहे, रस्ता आहे, अमका आहे, तमका आहे, सगळं खरं आहे. पण याही मागं काहीतरी आहे ना, की तोच नेमका तो काटा आणि मी ह्यांचीच गाठ का पडावी. मला जर टोचलाच तर मलाच का टोचावा. ह्या रस्त्यावरनं आत्तापर्यंत 100 लोक गेले असतील, त्यांना नाही टोचला, मला टोचला. म्हणजे याचा माझा काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे आणि तो पुरा करायला तो मला टोचला, असा विचार करीत तो पुढे चालला आहे. त्यामुळे त्याच्यात अजून जगदीश आहे कुठेतरी, त्याचा काहीतरी संबंध आहे. आणि तो माझा संबंध चुकीचा बरोबर काहीतरी झाला असेल म्हणून टोचायची वेळ आली, आणि कदाचित चांगला आला असेल तर चांगलं व्हायची वेळ आली म्हणून आला असेल. ही यंत्रणा कोण सांभाळतो? जगातसुद्धा तसं तर पायघड्याही असतील घातलेल्या. फुलाच्या पायघड्या घालतो त्यावेळेला ते त्याच्यावरूनही जायचा योग असेल, आणि अशा तऱ्हेनं हिरवळीवरून जायचा योग असेल, आणि काट्याच्या रस्त्याने जायचा योग असेल. याची काही यंत्रणा आहे की नाही? का नुसती आपली काहीतरी चाललं आहे तसं आपोआप चाललेलं वगैरे? आपोआप काही चालत नाही. आपोआप साधा चहा होणं अवघड आहे, काय असं. आणि जग आपोआप चालेल ते कसं आपोआप चालेल? साधं आपल्याला छान कॉफी व्हायची ते आपल्याला माहिती आहे काय कष्ट पाहिजे. हे एवढ्याशा गोष्टीचे, एवढ्या मोठ्या गोष्टीला काहीतरी कष्ट असतील, त्याला काहीतरी करता असेल, त्याचं काही योजना असेल, नियोजन असेल काहीतरी. साधा चहा करायचा झालं तर माणसाला केवढं नियोजन आहे, त्याचं काही प्रमाण आहे की नाही? कुठल्याचंही प्रमाण कमी जास्त झालं तर साधं चहासुद्धा चांगला होण्याची शक्यता नाही. मी पिणारा पहिला घोट घेऊन खाली ठेवला त्याने की आपण ओळखतो काय झालं, साखर राहिली, जास्त झाली. आता जर त्याला जर समजा काकवीसारखं जर चहा करून घ्या तर काय करणार तो तरी बिचारा. म्हणजे इथंसुद्धा प्रमाण आणि याचा कर्त्याचा आणि याचा संबंध आहे, बारकाव्याचा संबंध आहे ना काहीतरी. पण काही वेळेला अगदी एक घोट घेतला आणि शांत छान आनंद वाटला त्याला चेहऱ्यावर, तर त्याचा अर्थ ती सगळी प्रमाणं सगळ्या वस्तू लागणाऱ्या बरोबर होत्या. म्हणजे इतक्या वस्तू लागतात, त्याचं प्रमाण लागतं, त्याचं कौशल्य लागतं. हे एवढ्याच एकभर गोष्टीला लागतं, ते एवढ्या जगभर गोष्टीला काय लागेल नाही का? जी कपात आहे ते जगाला नाही का लागणार? हे कापायला लागतं तर ते जगाला लागत असलं पाहिजे, काहीतरी आहे. म्हणून तो पाहत असतो की ह्याच्यात त्याची दृष्टी काय आहे, भगवंताची याच्यामध्ये दृष्टी कोणती आहे, हे ज्याचं लक्ष झालं तो ज्ञानाकडे वळा. मग त्याचं ज्ञान झाल्यानंतर मग त्याला हे कळतं की काय आहे फरक याच्यातला. आणि यात मी जगापासून वेगळा नाही, मला काटेला आहे, तो हिरवळ जाऊन चालतो. हे असलं मितूपणाचं आपण नुसत्या आरत्या म्हणजे मी म्हणत नाही तसं, पण बरेच वेळा नुसत्या अशाच म्हणतो ना, मितूपणाची झाली बळवणं वगैरे. काही बळवणं वगैरे झालेली नाही. ते झालं की त्यांना प्रसाद जास्त दिला, मला कमी दिला, आहेच. मितूपणाची झाली बळवण, कसला प्रसाद कमी दिला होते का बळवण मला सांगा. पण त्यांनी करून टाकलेली आहे ना. म्हणून एका जणाला त्यांनी
श्री दत्तध्यान हे काय आहे तर जगदीश आहे, त्याचंच फक्त ध्यान माझ्या मनात उरलं आहे, कारण मी तू पण हे माझ्यातलं नाहीसं झालं. तर त्यांना हे मी जग तो जगदीश काहीही सगळं जे जग आहे त्याच्याशी पहिल्यांदा ते त्यांचं काम असते की जगापेक्षा मी वेगळा नाही. तुम्ही सत्पुरुषांच्याकडे जा, कधीही बघा, त्यांचं मी तुमच्यासारखाच आहे असं म्हणणं असतं. हे नुसतं सांगण्यासाठी नसतं, त्यांचा आतूनच भाव तसा असतो. त्यामुळं ते मुलाची हे जसं महाराज मुलांचे आपण बघितलं असेल, मुलांशी खेळायचे. हे किती मंडळी अशी आहेत की त्यांच्याशी ते तुकामही खेळायचे. विटीदांडू खेळ, सागरगोटे खेळ, हे खेळ ते खेळ. त्या रानात ती मुलं जातात, म्हणजे गोपाळ मंडळी तिकडे जातात आणि तिथे काय खेळ करतात तसे ते त्यांच्याबरोबर खेळ. आता तुकामाईंची स्थिती काय, ते मुलं काय पुरतील, जिवंत काय बाहेर काढतील, एवढी ज्याची सत्ता. तो मुलांशी खेळतो हा काय प्रकार आहे. तर त्यांचे काही वेगळे पण त्या अर्थाने राहिलेलं नाही, सगळ्या जगाची ते एकच आहेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काही फरक नाही आहे. आणि हे पहिला फरक, जगाशी वेगळेपण घालवणं हा पहिला फरक. इथे जगाशी वेगळेपण टिकवणं हे ध्येय आहे. त्यामुळं ते बाकी सगळे प्रश्न त्यातून निर्माण झालेले आहेत. बाकीचे शिक्षणाचे असोत, पैशाचे असोत, ते घरदाराचे असोत, इस्टेटीचे, काहीतरी वेगळं हवं आहे. आणि त्यांचं तसं नाही आहे, त्यांना वेगळेपण नको आहे. जसं जग आहे तसंच मी एक आहे. अनेक जीव आहेत म्हणून ते मुंगी आणि रावा आम्हा सारखाची जीव. काय त्यांना फरक पडत नाही, मुंगी असो नाही तर राव असो, आम्हा सारखाची जीव. ही भाषा कुठून आलेली आहे? ती त्या अंतरंगातून आली आहे की ज्यांचं जगाशी तादात्म्य आहे, त्यांचं वेगळेपण काही नाही. आणि जे जगाशी जसं वेगळेपण गेलं तसं जगदीशाशीही वेगळेपण जेव्हा जाईल ह्या ज्ञानाने, तेव्हा ते ज्ञानी जाईल. जगदीशाशी सुद्धा वेगळेपण नाही म्हणून त्यांनी ठरवलं. तर ज्या अर्थाने मुलं जातात त्या अर्थाने तुकामाईंच्या दृष्टीने आता करा, येतील की खेळत बाहेर. इतकं जगदीशाशी तादात्म्य आहे. महाराजांनी जसे ते उठवले वगैरे ते उठवलंच, त्यात काय अवघड नाही आहे, कारण चेतना आहे ते शेवटी, त्याच्याशी ते एकरूप आहेत. मग एकरूप असल्यानंतर ती थोडा वेळ गेली काय परत आली काय, त्यांच्या दृष्टीनं या म्हटलं की या, जा म्हटलं की जा, तू राहशील म्हटलं की राहशील. स्वामींच्यात आपण वाचला असेल, सीताराम महाराजांचं वाचलं असेल, त्यांना नाही स्वामींचा वियोग सहन झाला, त्याने ते आयुष्य देऊन टाकलं. हा नुसत्या उदक सोडून आयुष्य द्यायचं म्हणजे काही चेष्टा आहे का? आणि तेवढे 12 वर्ष त्याला द्यायची आणि त्याला जगायची, काय साधन करायची, काय ते इच्छा आहे, तो माणूस सात्विक आहे, त्याला देऊन टाकायचं आहे. तर दिलं आणि दिल्याबरोबर 3 महिन्याच्या आत त्यांनी देव ठेवलं, दिले अगदी सरळ व्यवस्थित. म्हणजे जे काही त्यांचं माझं 12 वर्ष अजून आयुष्य आहे तुला देऊन टाकतो. म्हणजे एक चेतन आहे ती या देहात वावरते, ती त्या देहात वावरली तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्याला गरज आहे तर त्याला चेतनेचं जे काही राहिलेलं प्रारब्धाचं आहे ते त्याला देऊन टाकू. आपल्या नशिबात अजून 12 वर्ष जगायचं आहे, ते गुरुशिष्य जगण्यापेक्षा हा एवढा भक्त आहे, हा एवढा भाविक आहे, त्याला देऊन टाकू. असं करून ते चेतनेचा सुद्धा व्यवहार, कारण जगदीशाशी तादात्म्य आहे. त्याला एखादं म्हणून आपण बघितलं असेल की काही ज्याची काळजी घेतली नाही ती सुद्धा रोपटी अत्यंत व्यवस्थित वाढतात, त्यालासुद्धा छान फुलं येतात. पण ज्याचं अगदी रोज जाऊन कृपा घेऊन काय करत असतो तिथं काय होतच असं नाही, होत नाही असं मी म्हणत नाही. कष्ट करायला पाहिजे, व्यवहाराने जे करायचं ते करायला पाहिजे, पण ते तसं होईलच असं नाही. त्यात जगदीशाची इच्छा काम करत असते. त्यामुळे तिनं जर काम करायचं ठरवलं काही येतं त्याच्यावर, कितीही चांगलं येतं. तुम्ही काही काळजी घेतली नाही, काही नाही, एकदम फुल आलं, अरे हे कधी येतो, जे हे लावलं होतं कोणी, वाढवलं कोणी, आलं कसं, त्याला एवढं चांगलं फुल कसं आलं, मी एवढी काळजी घेतो त्याचं काय झालं, खत घातलं, अमकं केलं तमकं केलं. ते जगदीशाची इच्छा आहे. म्हणजे ती काय प्रचंड सत्ता आहे, त्याच्याशी ते तादात्म्य झाले. त्या अर्थाने तादात्म्याचा संबंध कसा आहे तो सोपा फक्त करू सांग. एक समजा पाण्याचं पीप, म्हणजे अगदी सोपं म्हणून पाण्याचं पीप आहे, त्याच्यात घागरी आणे ओतायचे. एक घागर ओतली, दुसरी घागर ओतल्यानंतर ती दुसऱ्या घागरीतलं पाणी पहिल्या घागरीतले ते जे पाणी आत आहे त्याच्यात मिसळायला काय करावं लागतं? काहीही करावं लागत नाही, ते पाणी पाण्यात मिसळतं. ते कसं मिसळतं? अत्यंत सहजपणे मिसळतं. याचं कारण काय असेल तर त्याचे गुण, धर्म, घटना सगळं एकच आहे. जर सद्वस्तूचे किंवा भगवंताचे गुण, धर्म, घटना सगळं जर आपलं तेच असेल तर भगवंताची मनुष्य तादात्म्य व्हायला घे नाही का. हे विठ्ठलाची अंगे ते जे काय सगळं आहे तर त्यांना विठ्ठलच भरलेलं आहे. सगळा देहामध्ये विठ्ठल आहे, सगळी बाहेर हातात विठ्ठल, सगळं असं ना विठ्ठलच आहे. हे काय झालं तर ते इतके तादात्म्य झाले की गुणधर्म घटना सगळं एकच होऊन गेलं. जेव्हा पाण्यात जसं ते दुसऱ्या घागरीतलं पाणी, तिसऱ्या घागरीतलं पाणी, तुम्ही 10 घागरी होता, पाणी एकच दिसतं. पहिल्या घागरीतलं पाणी म्हणून वेगळं नाही दाखवत आहेत तुम्हाला. म्हणजे माझी मी 5वी घागर होतली, तुमची घागर आपली 5वी परत घ्या, ह्यातनं कशी परत घेणार? ती त्यात मिसळून गेली. तसे ज्ञान हे ऐक्यच आहे. म्हणून ते जे म्हटलंय तोच एक झालाय त्रैक्यच.
त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधी येले साधना बरवे. साधन कोणतं साधलं? तादात्म्याचं साधन साधलं, आणि ते फार अवघड नसतं. सुरुवात आपल्यातून होते. जगाशी संबंध येतो. काय झाडाशी संबंध आला, पानाशी संबंध आला, फुलाशी संबंध आला, जे मी आहे तेच हे आहे, हे एकदा लक्षात आलं आणि थोडं ध्यान आणखीन पुढे गेलं की ते मी काही फार वेगळं नाही असं लक्षात येतं. आणि मग त्याच्यानंतर ह्याचा जो निर्माता आहे, ज्यांनी त्याला निर्मिलं आहे त्यांनीच मला निर्मिलं आहे, मग पुढची वाटचाल सुरू झाली. ती ज्ञानी करतो म्हणून त्याला हे साधतं, ते सहज मिसळतं. तर याच्यात एक आहे, पहिली जी घागर आहे त्यातून जे पाणी आणलेलं आहे त्याला दुसऱ्या घागरीतल्या पाण्यापासून वेगळं राहायचं नसतं. पण तितकंच म्हणजे गुणधर्म घटना हे जरी खरं असलं तरी हेतू किंवा त्याचा स्वतःचा विचार हा वेगळं राहण्याचा नाही आहे म्हणूनही शक्य आहे. सामान्य माणसाला आनंद दुर्लभ काय आहे तर त्याला वेगळं राहायचं. वास्तविक हे घागरी आहेत पाण्याचे, ते एकत्रित होणार आणि होऊ शकतात. फक्त वेगळेपणाचे जे घटक आहेत त्यांनाच आपल्याकडे हे जे पुढं म्हटलं आहे त्याचा खुलासा अधिक चांगल्या तऱ्हेनं पुढच्या अंगातच होतो. फक्त स्थूल दृष्टीने बघितलं तर होत नाही, सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर होतं. त्यातल्या पाण्याला वेगळं राहायचं नाही. हे वेगळं राहायचं नाही म्हटलं की दुसरी घागर त्याच्यात मिसळून जाऊ शकते. तिलाही जाऊन वेगळं राहायचं नाही आहे असं ठरलं की मिसळून जातं. म्हणजे हे पाण्याचं जे होतं ते माणसाचं होऊ शकतं, कारण चित्त त्याच्याकडे मन जे दिलं आहे ते मन तसं आहे खरं. म्हणजे ते मिसळून पण जाऊ शकतं. जे त्या सत्पुरुषांच्या बाबतीत हे जे अनेक अनुभव येतात त्याचं कारण म्हणजे ते, म्हणून ते बाबा महाराज वगैरे म्हणायचे ते काय अवघड आहे. किंवा तात्यासाहेबांसारखी सुद्धा माणसं म्हणाली की तो मनातलं ओळख. मनातलं ओळखण्यात काय विशेष आहे म्हणले. मन जे माझं तेच त्याचं आहे, फक्त दोन तादात्म्य नाही आहे तेवढाच फरक आहे. मन जर तादात्म्य झालं तर त्याच्या मनात आलेला विचार लगेच लक्षात येतो. ते काल जसं म्हटलं साहेब आपण नाही रे बाबा त्यात, म्हणजे त्यांच्या मनात सट्ट्यात खेळायचं आणि त्यातले 25% आपल्याला द्यायचे की चौथाही, हे लगेच कळतं, लक्षात आलं. तर वास्तविक तिथं सट्ट्याचा संबंध नाही, कशाचा संबंध नाही, ते त्यांची सेवा करतायत हे सगळं खरं असलं तरी त्यांच्या मनात आत्ता हे विचार चालू आहेत, हे मनाशी तादात्म्य असलं तर लगेच लक्षात येतं की अरे हे चालू आहे, तर आपण नाही रे बाबा त्यात. हे म्हणायला काय लागतं तर तादात्म्य लागतं. मग ते व्हायला जर जगाशी तादात्म्य व्हायला जर मन उपयोगी पडणार आपल्याकडे दिलेलं आहे, तर जो भगवंत आहे त्याच्याशी तादात्म्य व्हायला सुद्धा तेच उपयोगी पडणार. आता त्याच्यामागे तेवढा भाव आणि तेवढा हेतू हवा, तो जर असेल तर ते पण होईल. पण आपला हेतूच जर वेगळेपणाचा आहे तर मग जगात तुम्हाला सगळं करावं लागणार. फॅशन त्याच्यासाठी करावी लागणार, नटावं त्याच्यासाठी लागणार, कपडे लत्ता सगळं घरदार सगळं वेगळं करावं लागणार. ह्याने हिरवा रंग दिला, निळा रंग द्या, निळ्याचा पिवळा द्यावा, कारण का शेवटी तो त्याच्यासारखा होतं. म्हणजे तो मी सारखं झाल्यासारखं होते, मला सारखं नको आहे. म्हणून मग ह्याला जर तसा दिला असेल त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा त्याने असं तिरकं बांधलं गेलं तर आडवं बांधलं जाईल, काय करतील माणसं सांगितलं तुम्ही करू. हे असं केलं तर ते तसं करावंच वाटतं. ह्याचं कारण काय तर ते वेगळेपण काय आहे त्याच्यात ते जपावं आपण. हे जपावं असं जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत आपल्या दुःखाची तरतूद आपण करून ठेवलेली आहे. कारण ऐक्य वेगळं आणि एकाकी पण वेगळं. ते एकाकी पण दुःखात टाकतं आणि ऐक्य आनंदात नेतं. तर जितके तादात्म्य असाल, समजा अगदी घरातल्या माणसाशी आहे, कोणाशी दुसऱ्याशी सामान्य इतर जगातल्या माणसांची आहे, कुठे तुम्ही तादात्म्य असाल तर तुम्हाला झालेलं दुःख त्याला कळतं असतो, विचारतो असतो मला काय पाणी पाहिजे किंवा. आता माझी तहान त्याला कशी कळली, मुलाची तहान आईला कशी कळते, हे कसं कळतं तर ते तादात्म्य आहे म्हणून कळतं. मग तसंच त्यांचं जगाशी आहे, त्यामुळे त्यांचं तादात्म्य त्यांना कळतं लागेल की हे काय झालं आहे. ते काय झालं त्याच्यावर काय करायचं ते पण माहीत असतं. ते करायला लागणारे जे कष्ट आहेत ते त्यांच्या दृष्टीने भगवत सेवा आहे, त्यामुळे ते कष्ट करायला तयार असतात. त्यामुळे संतांच्या कष्टाचं त्यांना ओझं कधी वाटत नाही. आपल्या शरीराचं जसं माणसाला त्या अर्थाने ओझं नसतं कधी, त्याच्या डोक्यावर जर पाठी ठेवली आणि त्याच्यात एक 10 किलो भरलं तर ते उचलायला कठीण राहतं. तसं दुसरं आहे त्याचं ओझं आहे, माझं त्याचं ओझं नाही. आता त्याच्याबरोबर मी उठतो. आता परिस्थितीने तशी काही प्रसंग आले ही गोष्ट सोडून द्या, पण आता मी स्वतः उठायचं ठरवलं किंवा कोणी उठायचं ठरवलं तर उठताना तो काही वेगळा विचार करत नाही की आता किती किलो ओझं होतं आहे. जे मला मान्य आहे थोडं कमी जास्त असतं अलीकडे उचलताना सुद्धा जाणून, पण तरीसुद्धा तो आपल्या काळागमनाचा भाग झाला. प्रत्यक्षात खरोखर त्याच्या मनात विचार येतो का, तो फक्त एवढंच विचार करतो की उठायचं किंवा बसायचं, ते कुठे बसावं, खाली बसावं, वर बसावं, एवढाच विचार येतो त्याच्या मनात. आता किती किलो असं नाही विचार येत. पण त्याला सांगितलं ही जी 10 किलोची पाठी आहे तेवढी कोण, तो 2 वेळा विचार करणार आपल्याला झेपेल का नाही, 5 किलो उचलेल का 10 किलो उचलेल का, कारण ते दुसरं आहे त्यामुळे त्याचं ओझं आहे. जे माझं आहे त्याचं ओझं नाही. तेव्हा जे माझंच आहे ते मीच आहे स्वतः, तर मला उचलायचं कशाचं ओझं आलं आहे. तर तसं ते तादात्म्याने हे शक्य आहे. हे ओझं आता समजा काय 5 किलो पाठी उचलायची आहे तर ती सुद्धा उचलणं हे माझंच काम आहे. ते माझं काम झालं की त्याचं ओझं नाही. आपलं माणूस असलं तर त्याचं काम असलं तर माणसाला त्याचं ओझं वाटत नाही. रस्त्यातला माणूस सांगू दे तुम्हाला एखादं काम,
मला जमलं तर करेन, मला वेळ मिळाला तर करेन. अहो त्याच्यापेक्षा कितीतरी पट अवघड कामं घरातली माणसं सांगतात. पण मनुष्य जातो ना, आनंदात करतो ना ते सगळं, खेपा घालतो ना, परत 2, 3, 4 खेपा त्यांच्याकडे पडले त्याला वाटत नाही. पण जाता जाता एखादं हे काम सांगितलं तरी तो म्हणतो बघूया. हा बघूया म्हणजे काय, हे द्वैत आहे म्हणून हे बघूया. नाही तर तेही काम तितकंच सहज आहे. तर त्यांच्या दृष्टीनं तादात्म्यानं ते सहज होतं. तर हे वेगळं राहायचा विचार नाही. त्यामुळं जगदीशाशी ज्याचं ऐक्य आहे तो ज्ञान आहे. आता हे जे इथे पुढे म्हटलं आहे की हे जे ज्ञानाचं एक सांगितलं की जे सहज मिसळतं. सहज मिसळतं याचा अर्थ ज्या गोष्टी गुण आहेत, घटना आहेत, धर्म आहेत, त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत, काय जे आतल्या बाजूला आहे ते, आणि त्याचा हेतूसुद्धा तोसुद्धा शुद्ध आहे, तो मिसळण्याचा आहे. तर त्याला अडचण नाही येत. आपल्या हेतूमध्ये बिघाड असतो थोडासा, म्हणून अडचण वाटते. अनेकांना असं वाटतं की मी मिसळायला गेलो तर काय होईल, ते काय नाही, काय होणार आहे, ते फार तर मिसळू देणार नाही, एवढंच होईल ना, कारण तुमचा हेतू चांगला असेल, त्यांचा नाही आहे, एवढंच ना. पण असं नसलं समजा तरी तुमची तर बाजू काय, मग तुमच्या घरात जरा उघडच आहे, कधीतरी त्याला वाटेलच ना की ठीक आहे हे आपल्या दारात येऊन गेलं, आपण एकदा त्यांच्या दारात जाऊ, काय काय अवघड आहे त्याच्यात. पण हे दार उघडं लागतं त्याच्यासाठी, तर हे होऊ शकतं. म्हणजे एका बाजूनं हा प्रश्न कधीच सुटलेला असतो, आणि भगवंताशी तर कायमचाच सुटलेला असतो, कारण त्याला दारातनं कुठं जायचंच नसतं, आतच जायचं असतं, त्याच्यासाठी कुठेही फिरण्याची काही गरजच नसते. तर हे एक, त्यामुळं आपला हेतू गुणधर्म घटना हे सगळं. आणि दुसरं एक की स्वतःत काहीही वेगळं उरू न देण्याचा हेतू आहे. वेगळं काहीही उरू न देणं माझे म्हणून वेगळं काहीतरी आहे. भले ज्ञान असेल, तुमची विद्वता असेल, काय आणखीन काय कला असेल, काय असेल ते असेल, ते माझं काही वेगळं नाही आहे, ते अंगभूतच आहे आणि ते भगवंताची कृपाच आहे. असं असल्यानंतर ते जर वेगळं नाही आहे, ते उरू द्यायचं नाही आहे त्यांना. हे ज्याचा निर्धार झाला त्याला ज्ञानाच्या पायऱ्या सोप्या झाल्या. आणि वेगळेपण मला उरू द्यायचं आहे, आणि ते वेगळेपण उरू देण्याचेच प्रयत्न माणसाचे सगळे व्यवहारात अडचणीचे होतात. एखादा स्वयंपाक चांगला आहे, एखादा पदार्थ चांगला येतो, एखादं काही आहे चांगलं, पण ते मला येतं, माझ्यासारखं ते झालं नाही आहे, ही जिथे ती घोटाळा आहे. कारण ते वेगळेपणावर जायचं. ठीक आहे, तोही चांगलाच झाला आहे, कदाचित करण्याचा प्रकार वेगळा असेल, कदाचित त्याला त्याची काय नाही असेल ती सापडली असेल, म्हणजे अशा पद्धतीनं असेल त्याचं, ते नसेल तर होईल, ह्याच्यापेक्षा काय होणार आहे. पण ते वेगळेपणाचं मनुष्याचा कार्यक्रम काही सुटत नाही, आणि वेगळेपण राहतं तोपर्यंत. इथे जे म्हटले पुढे द्वैत निमाले, हे काय होईल याच्यातनं. त्रैलोक्यात झाले द्वैतचे निमाले, त्यांना हे 3 लोकसुद्धा उरलेले नाहीत. वेगळेपण ते सुद्धा उरलेलं नाही, जे आज वस्तुस्थितीत आहे ते सुद्धा वेगळेपण त्यांच्या दृष्टीनं नाही, आणि त्यांना उरावं अशी इच्छा नाही. तर ते जर असेल तर चांगल्या अर्थानं ते तो जसा. आता याला दुसरी पण बाजू आहे की मगाशी मी पाण्याच्या घागराचं उदाहरण दिलं थोडं चालवून. पाण्याची घागर आपण पाण्यात ओतली, दुसरी घागर ओतली, तिसरी घागर ओतली, तर आपण ते जे काय पीप आहे पाण्याचं, ते पाण्यानं भरतं. घागरीची संख्या मोजता येईल एक वेळ, पण वेगळ्या नाही दाखवतात पाणी. तर पाणी पाण्यात मिसळल्यानंतर मिसळून जातं. दुसऱ्या बाजूनं हेही तितकंच आहे की समजा पाणी दुधात मिसळलं, म्हणजे असं कोणी करतं असं मी म्हणत नाही, कशाला म्हणा आपण, पण ते जे काय आहे ना, ते दुधात मिसळलं तर त्याचं दूध होऊन जातं. म्हणजे त्या पाण्यामध्ये ही पण शक्ती आहे, तादात्म्य एकदा आलं की तुम्ही ते होऊन जातं. तर ते दुधात मिसळलं तर दूध होऊन जातं. आता समजा आपण कल्पना केली की दूधच होतं म्हणून तसं झालं, दूधच होतं म्हणून तसं नाही झालं, ताकात मिसळून बघा, ते ताक होईल. म्हणजे आपण कशात मिसळणार आहात ते होण्याची त्याची तयारी आहे. तर त्या दृष्टीनं त्याला स्वतःचं वेगळं उरू द्यायचं नाही आहे, इतकं उरू द्यायचं नाही आहे की हे ताकात ताक. आता काय होतं, माऊलींची गोष्टी आठवतात, पण आपल्या संदर्भातलं तेवढं घेऊ, किंवा निदान साधं बघू की माणसं समजा अपेक्षेपेक्षा जेवायला वाढली, हळूहळू ताकाचे आपल्याला माहिती आहे काय होत जातं, आमटीचं काय होत जातं आपल्याला माहिती आहे. हां, त्याच्याबरोबर अजून 4 पदार्थ टाकून त्याला ते बरोबर सारखं करून घेतील, नाही असं नाही, पण एखादा नुसतं पाणीसो वाढवत जाऊ शकतो. तर हे सामान्य माणसाचं काम झालं, ज्यांच्याकडे मनाचं वैभव आहे. आता आमटीत पाणी घातलं तर ते काही नाही म्हणत नाही, ते काय होतं ते म्हणते मी पाणी होतो, पण आता तू आमटीत मिसळले तर मी आमटी होऊन जाईन. हे त्याला काही वेगळं नाही त्याच्या दृष्टीनं. आता ह्याच्यातले गमतीचे भाग आहेत ते आपल्याला माहिती आहेत काय आहेत ते, पण त्यातसुद्धा जे म्हणतात माऊलींसारखे, जे म्हणतात की हे जे आमटीत मिसळला आमच्या, त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्याकडे एकदा जगदीशाशी मिसळला गेला, तो जर स्वतः उत्तम भक्त असेल तर जशी श्रीमंताच्या, त्यांनी त्या काळातल्या श्रीमंतांच्या अर्थाने म्हटलं, हा वृत्तीची श्रीमंती आहे. तिथे जी उल्लेख केली ती व्यावहारिक श्रीमंतीबद्दल बोलले, उदाहरण द्यायचं म्हणून.
तळिल्या वरिल्या एक पक्वान्ने असं जे म्हणले तो शब्द लक्षात ठेवा की पहिल्या पंक्तीला बसलेला आणि 5व्या पंक्तीला बसलेला ह्यांना असलेली आमटी, ताक, दूध काय व पदार्थ काय असेल ते सगळं एक पक्वान्ने, तळिल्या आणि वरिल्या सगळ्यांना एकच मिळतं. हे प्रत्यक्ष रमणांच्या आश्रमातलं आपल्याला आपण मागे बोललो असेल. रमणांच्या आश्रमात त्यांना वेगळं ताक जर ते देणार असतील, सार देणार असतील, तेच ह्याच दर्जाचं दार जर शेवटच्या माणसाला पंक्तीतल्या बसलेल्या मिळणार असेल तर हे वाढा, नसेल तर नाही वाढलं तरी चालेल. एवढंच फक्त रमण कमी बोलत पण मुद्द्याचं बोलत. तेव्हा हा वृत्तीचा प्रश्न झाला. तर ही वृत्ती ज्याची आहे त्याला ती कमी पण पडणार नाही. त्याच्या दृष्टीने शेवटच्या पंक्तीला सुद्धा तेवढंच राहू शकेल. फक्त आपल्या वृत्तीत वाढली कमी झाली हे असतं कामा नये. ते नसलं की बरोबर होतं सगळं, मग सगळ्यांना पुरतं आणि त्याच दर्जाचं पुरतं. तळल्या वरीला एक पक्वान नाही, तिथे फरक नाही पडत काय. तर हे व्हायला त्यांची तयारी दुधात ताकात ताक पाण्यात काय ते तुम्ही कशात मिसळ देता, आमटीत मिसळ आमटी होऊन जातं. त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याला वेगळं ठेवायचं नाही आहे. तुम्ही त्याला काय अस्तित्व देणारा ते व्हायचं. मग तरेल ते नव्हे नवल हे जे काय आहे हे तो का तरला, तर त्यांनी जर एवढं केलेलं तो तरणारच. त्याच्या दृष्टीने वेगळेपणच काय राहिलेलं नाही आहे. जगात जर नुसते आहोतच आपण एवढं जर असेल तर मग दुःखाचं कारणच उरत नाही. काही माणसाला मी वेगळा आहे असं म्हटलं की लोक म्हणणार तुम्ही वेगळे नाही. ते काही म्हणतील, मग ते काय म्हणतील त्याप्रमाणे सुखदुःख मला होणार. तो जगाचा भाग आहे म्हटल्यानंतर विषय म्हटला. ते तिथे त्यांचं ते जे म्हटलं आहे की तरेल ते नव्हे नवल, जो सुरुवातीला प्रश्न होता की तो तरतो ह्यात नवल काय, तर नवल का नाही, तर त्यांनी काहीतरी केलेलं आहे त्याच्यासाठी. हे जे खरं आहे हे म्हटलेलं आहे की कुळे उद्धरील सर्वांची तो, या कुळाचा फार वेळा इथं उल्लेख आहे. शरण गेली आणि काय होते फळं, तुका म्हणे कुळं उद्धरेल, उद्धरले कुळं आपण तराला. हे एक वेगळा विषय आहे, वेगळ्या पद्धतीने घ्यायचा विषय. पण तरेल ते नव्हे नवल किंवा तोची ज्ञानी खरा तारी दुधी असे वेळोवेळा त्याचे चरण जावे. हे का, तर तो स्वतः त्या विभक्तपणातून सुटलेला एक ऐक्यामुळे त्याला जो आनंद आहे तो कशातही मिसळल्यावर जर टिकणार असेल, कुठेही राहिल्यावर जर टिकणार असेल तर त्याच्या दृष्टीनं आनंद टिकणारच आहे. आणि इतकंच नव्हे तर त्याच्या सहवासात येईल त्याला तो मिळेल. ते एक सुगंधी फूल आहे असं समजा. तर ते सुगंधी फूल आहे, ते तुमच्या जवळ जो येईल किंवा तुम्ही जिथे जवळ जाल तिथे ते सुगंधच देणार. ते जवळ माणूस कोण आहे हे बघून हे आपला कार्यक्रम आहे, त्यावेळी ते द्यायचं नाही वगैरे, किंवा कोणाला तरी द्यायला वेगळं राखून ठेवलेलं वगैरे काय. तर जो कोणी आलेला आहे त्याला त्याचा सुगंध मिळावा असं जर वाटत असेल तर जो आला त्याला फूल दिलं. तुमच्याबरोबर फूल बाळगणं, मी स्वतः हे फूल बाळगणं हे तर एक्सटर्नल आहे, अजूनही बाह्य आहे. स्वतः फूल असणं हे सगळ्यात चांगलं की त्याच्याबरोबर सुगंध त्याच्याबरोबरच असणार ना. तो जाईल तिथे त्याचा सुगंध असेल, मग जाईल तिथं आनंद असेल. आता जे म्हणतात ज्ञान तो ज्ञानाचा मूळ ज्ञानी म्हणायचं त्यांना तो की जो ऐक्याला आलेला आहे, की तोची एक झाला त्रैलोक्यात. आज त्रिलोकाच्या कल्पना आहेत त्यांच्या दृष्टीनं त्या अर्थाने देव दानव माणूस त्यांच्या दृष्टीनं काही फरक नाही. किती ह्या सत्पुरुषांच्या आपण पाहिले असतील किंवा ज्ञानी माणसांच्या सहवासात आलेली माणसं काही सगळी सात्विक आणि अशी होती आणि ती तिथं आले. उलटं सात्विक माणसं घाशायला येतील, ती थोडी कमीच येतील. इतर माणसं जास्त येतील त्यांना फरक पडत नाही, ती चांगले होऊन जातात, ते काहीतरी चांगलं घेऊन जातात. म्हणजे तो शेवटी असा एक प्रकाश आहे, तो प्रकाश आपदीपोप वगैरे जे स्वतः प्रकाशित व्हा. आता स्वतःच प्रकाशित असाल तर समोर आलेल्याला अंधार कसा मिळेल तुमच्यापासून, तो मिळतच नाही, कारण तुम्हीच प्रकाश आहात. ते स्वयंप्रकाशित होणं म्हणजे ज्ञान आहे. तर त्या अर्थाने स्वयंप्रकाशित आहे त्याला ज्ञान आहे. ते आपल्याकडे आणि ज्ञान असल्यामुळं भगवंताचे जे गुण आहेत, एक भगवंत आला की जसे तिन्ही गुण येतात, सत्यम ज्ञानम अनंतम, त्याला काही फरक पडत नाही. तो प्रदेशातही तितकाच आहे, लांब दूर असला तरी तितकाच आनंदित आहे, इथे असला तरी तितकाच आनंदित आहे, तो खरा आनंदित आहे. कारण त्याला स्वयंप्रकाश आहे. त्यामुळं स्वयंप्रकाश असल्यामुळे जिथे जाईल तिथं प्रकाश म्हणजे आनंद आहे. तर आणि आता आपल्याकडची अडचण वेगळीच आहे. म्हणजे म्हणतात सम पीपल ब्रिंग हॅपीनेस, असं आहे ना काहीतरी, सम पीपल ब्रिंग हॅपीनेस व्हेरेवर दे गो. ते जातील तिथं सुगंध त्यांच्याबरोबर आहे, ते जातील तिथं त्यांच्याबरोबर आनंद आहे असं म्हटलं जातं. की काही जणांचं असं असतं, जिथे जातील तिथे आनंद होतो, ज्या ठिकाणी असतील तिथे आनंद होतो, ते ज्या ठिकाणी जातील तिथे आनंद होतो. अर्थात त्याच्यावर थोडीशी बारकाव्याने एक टीप पण दिली आहे. सम पीपल ब्रिंग हॅपीनेस व्हेरेवर दे गो अँड सम पीपल ब्रिंग हॅपीनेस व्हेनेवर दे गो असंही म्हटलं.
आता आपण काय ते ठरवण्याचा भाग आहे की सुटलो बाबा म्हणलं की नाही ओळख नातेवाईकात असो घरात असो पाहुण्यात असो कुठेही बघा तुम्ही आले की आनंद पसरला तर ते बरोबर आहे. तर तसंच आपण गेलो की आनंद पसरला तर बरोबर आहे, आलो की आनंद पसरला तर बरोबर आहे. आनंद आपल्याबरोबर आहे, आपण जिथे असणार तिथे तो असणार. असं केव्हा होऊ शकेल जेव्हा तुमच्या ठिकाणी ज्ञान आणि ऐक्य असेल, त्या ठिकाणी भगवंत असेल, तर तुम्ही जाल तिथे. सूर्य जिथे जाईल तिथे प्रकाशच आहे. तो पूर्वेला असल्यावर त्याचा प्रकाश तसलं काही नाही. तो टोक्यावर असला तरी प्रकाश आहे, तिथे असला तरी प्रकाशच आहे. तो जिथे असेल तिथे प्रकाश आहे. आता उरलेल्या वेळात नसतो हे मलाही मान्य आहे, पण त्यावेळेला आपण त्याच्याबरोबर नसतो हे त्याचं कारण आहे. ते काही त्याचा प्रकाश कमी झाला आहे असं काही कारण नाही. तो पूर्वेला होता तेव्हाही तो सगळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे प्रकाशच आहे त्याच्या दृष्टीनं. त्यामुळे तशा तऱ्हेचं ते व्हावं. ज्ञानी म्हणजे काय हे आपल्याला स्वयंप्रकाशित सूर्यासारखं असणं म्हणजे ज्ञानी आहे. तर त्यामुळं हा जो प्रकाश किंवा आनंद होतो तो आपण तरेल नव्हे ते नवल. याचं कारण जे पुढचं आहे की द्वैताचं त्याच्याकडे विषय नाही, अज्ञानाचा विषय नाही. म्हणून ते अज्ञान अंधकार हे सगळे एकमेकांच्या जुळणाऱ्या गोष्टी मानलेल्या आहेत. मी त्याची प्रतिक्रिया देताना सुद्धा तशी देतात. तर अज्ञान असेल अंधार असेल तर त्याचं हे देताना उदाहरणाला अज्ञानाचा अंधकार, प्रकाशाचा अंधकार वगैरे काही नसतो, कारण त्याचं जुळणारच नाही. प्रकाश आहे म्हटलं की ज्ञानच आहे, ज्ञान आहे म्हटलं की प्रकाश आहे. काही तुम्ही घेतलं तर दुसरं येतं आपोआप. तर ते त्याचे जे गुण आहेत ते असे आहेत, किंवा आनंदही त्याचाच गुण आहे. तर तसं ते आहे. पण आपलं कसं आहे का अडचण कुठं आहे हे ज्ञानी व्हायला काय आपल्याला अडचण आहे का? त्याने एवढे 12 अभंग लिहून ठेवले. आता हे 13वा निरूपण त्याच्यावर. तर आता हे सगळं झालं, आपण इतकी वाचलेली आहेत, इतक्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, सगळं आहे त्याच्यावर, इतके प्रकारची विवरणं आहेत. अडचण कुठे आहे ती मुळं आपल्याला फक्त ती समजली तर आपल्याला काही अडचण नाही आणि ह्याचा योग्य उपयोग पण होईल. पण मला नाही बा आवडत, मला नाही बाई चालत, हे जे काय आहे ना ते कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत तसंच राहावं लागणार. कारण त्याला चालत नाही, त्याला आवडत नाही, त्याला पटत नाही, त्याला काय ते सगळं जोपर्यंत आहेपर्यंत तोही आहे आणि त्याचं ते सगळंही आहे. मग ते त्याला जगापासून बाजूलाच ठेवणार. आपल्याला चालेल पटेल असेल तसं चालेल. तुम्ही बघा की साधं मला स्वयंपाकात एखादी गोष्ट नाही चालत, एखादं खाणार नाही एखादी मनुष्य गोष्ट, पण चालत नाही असं नाही आहे. त्याचं चालत नाही म्हटलं की त्याची अडचण झाली. आता ज्याला समजा आळणी आहे, मीठ आहे, कमी आहे, जास्त आहे, काय आहे ते त्याला चालतंय अशी कल्पना करू. असा माणूस भेटणं जरा अवघड, तरीसुद्धा अशी कल्पना करू आपण की असा असला तर स्वयंपाक करण्याला काही ताण आहे का? काही नाही. तो म्हणेल आपल्याला जे जास्तीत जास्त चांगलं करता येतं ते आपण केलेलं आहे आणि त्याला ते आवडणारच आहे. संपलं. याच्यापेक्षा त्याच्या मनात दुसरा विचार नाही. करणाऱ्याला आनंद आहे, खाणाऱ्याला आनंद आहे. ते सगळे आनंद का आहेत तर त्याचं असलं काही नाही आहे मला हे मला चालत नाही, मला असं नाही आवडत, आम्ही नाही हे करीत, आम्ही नाही ते करीत. हे जे करणारे लोक आहेत त्यांच्या वाट्याला दुःख असतं इतरांच्या. द्वैत निमाले साधन बरवे का सांगितलं? बरवे साधन सुख शांती म्हणा. ते ऐक्य झालं म्हणून त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले. तो एक झाल्यामुळे, द्वैत गेल्यामुळे, आणि ते जे साधन आहे ते हे कोणतं तर द्वैतची निमाले. आणि हे त्रैलोक्यात म्हणजे त्याच्या दृष्टीनं हे त्रैलोक्य का वेगळ्या संदर्भात शब्द वापरला जातो बरोबर आहे, पण जिथे मनुष्य आज राहतो ते, त्याच्यावर जे काही राहतं ते स्टँडर्ड्स ऑफ लाईफ आहेत ना ती, तर ती स्टँडर्ड्स ऑफ लाईफ आहेत. आजच्या भाषेमध्ये त्रैलोक्याला काही कुठे आता पाताळ वगैरे काय वेगळं ढुंढायचं काय आता कारण नाही, तर आपल्याला कळलेले काय आहे ते. तर त्यामुळे तशा अर्थानं नाही, तो जे राहतो त्याच्यापेक्षा एक काहीतरी हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे स्वर्ग. साध्या भाषेमध्ये माणसं नाही का पळत हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी, मग ती स्वर्गासाठी पळतात आजच्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये. आणि पाताळात जायची पण वेळ येते नाही का. मनुष्याची कर्म चुकली म्हणजे तो पाताळात, म्हणजे पाताळात म्हणजे काय लोअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, दुसरं काय नाही. तर लोअर काय जे असेल ते त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला जाणं हे पाताळ. आपण आहे त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला म्हणजे म्हणून ते दानव देव मानव देव हे सगळे जे ज्या भाषेत बोलले त्या भाषेत हे बोलले. ते अर्थाने स्वर्ग आपण राहतो ते काय पृथ्वीलोक काय जे पृथ्वी आणि पाताळ हे तसंच आहे. ही फक्त स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग झाली, त्याच्यामध्ये त्याला फरक पडत नाही. विपन्न नेहमीचं जे ज्याला म्हणतो आपण त्याच्यातलं ते विपन्न अवस्था आहे. नेहमीची जे जीवन आहे ते चालू राहील अशी पण व्यवस्था आहे. आणि संपन्न अवस्था पण आहे. त्याला विपन्नही सारखं आहे, संपन्नही सारखं आहे. संपन्न असलं तरी तो त्याच्या वागण्यात फरक पडत नाही. माणसं संपन्न झाली की त्यांच्या वागण्यात फरक पडतो. आलं का नाही? द्वैताचा प्रश्न आला का नाही? ते एक झाले का त्रैलोक्यात? तर नाही हो, कारण ते त्रैलोक्यात एक झाले नाही म्हणून त्यांना ही अडचण आहे की ते म्हणून ते संपत्ती आली की ते जे रामकृष्ण वगैरे म्हणत
का पैसा बोलतो बरं, ते जे काय बोलले होते ना ते तसंच आहे ते. कारण आधी तोच मनुष्य येऊन पाया पडतो, तर तो आता तिथून कारण त्याच्यामध्ये एक काहीतरी गुण आहे, तो त्याला नेतो तिथपर्यंत, आणि तिथे गेलं की त्याला त्याचा अहंकार होतो. तो ज्ञानाचा होईल, पैशाचा होईल, इस्टेटीचा होईल, काय असेल त्याचा होईल, कशाचाही होईल, तो झाला की तो त्या स्वर्गाकडे गेलेला आहे. त्याला तो एक नाही आहे, आत्ता ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत ही पण अवस्था तशीच सारखी आहे, आणि तशीच ही पण सारखीच आहे त्याच्या दृष्टीनं. त्यामुळं त्याला लोकांच्यामध्ये सुद्धा भेद नाही. हे जे 3 प्रकारचे लोक आहेत, देव आहेत, दानव आहेत, मानव आहेत, तर ही आजही देव आहेत, दानव आहेत, मानव आहेतच की. हे सगळे आहेतच ना, आपण मानव या अर्थाने विचार करू, पण दानव नाही आहेत का? आहेतच की. आता तरी की रामकंतन म्हणजे काय दानवच की, त्याच्यापेक्षा दुसरं काय असायचं आहे. त्यात विघ्न आण, हे कर, काहीतरी काय विनाकारण कुठेतरी बडका उडवून दे, हे जे काय आहे हे सगळं तेच गुण आहेत. ते फक्त त्यांनी त्या भाषेत त्यावेळेला सांगितले, जसं त्रैलोक्याचं सांगितलं तसंही आहे. तर तो एक झालेला आहे, त्याच्या दृष्टीनं काही फरक पडत नाही. कारण हे सगळं पुन्हा सगळं करणे जगदीशाचं आहे ना. तू बघील, मला काय काम आहे, ऐक्य राहणं हे काम आहे, मग ते मी ऐक्य राहतो. मग तो त्रैलोक्याची एक ऐक्य झाला, तोच एक झाला त्रैलोक्यात. मग त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधिले साधन बरवे, म्हणून तो सुटला. तो का सुटला आहे, तर त्याच्या दृष्टीनं हा फरक सुटला, भेद सुटला, वेगळेपणा सुटला, वेगळी त्या ह्याची आशा सुटली की हे मला मिळावं, ते मला मिळावं, हे मला नको, ते मला नको, ही त्याचं सुटलं. ते सुटलं तर माणसाला सुखशांती म्हणा, पुढे जे म्हटलं आहे बरवे साधन सुखशांती म्हणा, ही कशासाठी म्हटली, यासाठी. तर हे लक्षात. आता इथे कुळं उद्धरीला एक प्रश्न तेवढा फक्त थांबतो कारण त्याच्याबद्दल थोडासा आपण विचार करावा अशी माझी विनंती आहे. काय होतं, कुळ म्हणजे आपल्या कल्पना आणि स्थूल दृष्टीच्या सर्व लोकांच्या कल्पना अशा आहेत की घराण्याने जन्माला आल्या मनुष्य, त्याचं ते कुळ. मग ते कुळ, मग त्याला लागून कुळाचार, मग त्याला लागून धर्म, त्याला लागून जाती, त्याला लागून किती गोष्टी, त्याला लागून माणसाला भेदाची एवढी आवड आहे की त्याला हे कुठल्या तरी मार्गाने एक भेद करून सुद्धा चालत नाही, द्वैतसुद्धा नाही. त्याची 3 करील, 10 करील, 25 करील, काय अजाट काय करायचं ते करेल, ते काय करून तो भेद करेल. तर हे खरं सांगायचं तर त्यांना अशा तऱ्हेनं कुळं उद्धरिले, म्हणजे त्याला शरण गेलं, आपण तरीलं नव्हे ते नवलं, कुळे उद्धरिलं सर्वांचे. तो म्हणजे सर्वांच्या घराण्यांचा उद्धार करायला कसं सत्पुरुष जन्माला आलेले ते काय करतात स्वतः, त्यांनी स्वतःसुद्धा जे कुळ स्वतःचं साधन करताना उद्धरिले कुळ आपण तरला, त्यांनी कसलं कुळ उद्धरलं, ज्याच्या घरातल्या माणसांचे ते काय घराणं होतं त्याचा काय उद्धार करणं. त्यांनी प्रत्येकाच्या बाबतीत कुळ या शब्दाचा जो अर्थ आहे तो फक्त जरा थोडा बारकाईने बघितला तर आपल्याला कल्पना असेल, तरीसुद्धा एकदा आपल्यासाठी सांगतो. जन्माला येतो ना तो जीव, साध्या भाषेत जन्माला येतो तो जीव, जिथं जन्माला येतो ते घराणं, ज्यात कुठेतरी जन्माला गावी आला, त्या कोणाच्या त्या आई वडिलांच्या पोटी आला, ते जे झालं ना ते घराणं, ते त्याला आज आपण स्थूल अर्थाने कुळ म्हणतो. पण ज्यात जन्माला आला ते घराणं, आणि ज्याच्यामुळं जन्माला यावं लागतं ते कुळ. फरक आहे. कुळ या शब्दामध्ये थोडंच खोल गेलं तर लक्षात येतं की हे पहिल्या 2 गोष्टी, जन्माला येतो तो जीव हे माहिती आहे बरोबर, पण ज्या जन्माला येतो ते घराणं आहे, ते आपण कुळ समजून चालल्यामुळे त्या कुळाच्या उद्धाराचे मग 96 पिढ्या उद्धरतील, अमकं होईल, किंवा काय 8 पिढ्या 42 पिढ्या उद्धरतील वगैरे, हे त्याच्या काय 42 पिढ्यांचा आता होण्याची शक्यता नाही. ते जीव आहेत, ते स्वतंत्रपणे हिंट आहेत, त्यांचं काय चाललं ते चालूच. आपल्याला जसं त्यांना त्याचं कुळ कोणतं, ते जे परवा म्हटलं तसं रागलोभ कुळ माझे, त्याने मी घोटाळा करून ठेवला कर्मांचा. ज्याच्यामुळं जन्माला यावं लागतं ते कुळ, त्यातला राग गेला, त्यातलं असूया गेली, त्यातलं मत्सर गेला, ते द्वैत गेलं, दुसऱ्याशी पेक्षा तुलना गेल्या, सगळं गेलं. तेव्हा ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तरीच आहे. जन्माला आला तो जीव, जिथं जन्माला येतो ते घराणं आहे. म्हणूनच एका घराण्यामध्ये 2 मुलं, एकाच वडिलांची ती 2 मुलं, तीसुद्धा सारखी असत नाही. त्याचं कारण तो जन्माला येणारा जीव आणि त्याला जन्माला आणणारा कुळ हे वेगवेगळं आहे. तो कर्म करून आला त्यानुसार एकदम सात्विक आणि दुसरा एकदम तामस असं काहीतरी होतं. कारण त्यांचं गोळा झाला आहे ते सगळा ज्यानं जन्माला घातलं ते कुळ तामस आहे, ते कुळ राजस आहे. ते काय असेल ते काय त्यांनी गोळा केलं तसं आहे कर्मानुसार. तर तसलं कुळ आहे ते राग आहे, लोभ आहे, असूया आहे, काय जे असेल ते, प्रपंचाची हौस आहे, पैशाची हौस आहे, धनाची हौस आहे, गोळा करायची हौस आहे, मानाची व्यसन आहे, असंख्य गोष्टी. या ज्या गोष्टी आहेत त्या ज्ञानी माणसाला फुल आहेत हे लक्षात येतं आणि त्याच्या मागं तो लागत नाही. त्यांनी कुळ काय उद्धरलं तर ते ज्या कुळामुळे जन्माला यावं लागतं, कारण याच कर्मामुळे जन्माला यावं लागतं. त्याच्या मागं कर्माच्या मागं असूया, सर्वांच्या मागं स्पर्धा आहे, कर्माच्या मागे समजा काय लोभ आहे, काय विकार आहे, काय आहे, त्यांनी त्याची कर्म घडतात आणि मग ती कर्म सदोष असतात.
मग ती काहीतरी मागे शिल्लक ठेवून जातात, ते पुरं करायला ते कुळ येतं जन्माला परत. मग जन्माला घालतं ते कुळ आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं जन्माला यावं लागलं. समजा माझ्या मागे कसलाही निर्विकार या अर्थाने की विकाररहित, निर्विकार म्हणण्यापेक्षा विकाररहित असं समजा जर हे जीवन आहे, कोणाचे असूया नाही, कशाचा लोभ नाही, कशाचं हे नाही, प्रपंचाची हौस नाही. प्रपंच करीत नाही तसं नाही, सगळ्यांनी प्रपंच केलं, पण प्रपंचाची हौस नाही, पैशाची आशा नाही किंवा धनाची मानाची अपेक्षा नाही, हे काही नसेल समजा, तर कल्पना करा की तुम्हाला जन्माला काय घालेल, पुन्हा जन्माला याचं राहिलंच काय, कारण कुठे शिल्लकच नाही ना. आपण म्हणतो त्याच्यातलं ते कर्माचा परिणाम आहे, त्यामधून सुटण्याचं काळभैरव अष्टकात सुद्धा ते आहे. तर त्याच्यावर आपण विचार करताना आपल्याला लक्षात येईल की त्याचं महत्त्व काय आहे. तर हे सहज आहे, पाण्यासारखं आहे. तर मिसळायचं मिसळा, काय प्रारब्ध आहे तेवढं पुरं केलं, त्याचा विषय संपला. त्याला काय पुन्हा जन्माला घालायचं सुद्धा त्याच्यात सामर्थ्य नाही, कारण जन्माला घालायला काहीतरी मागे त्याला इम्पेटस काहीतरी पाहिजे ना. तो इम्पेटस असल्याशिवाय होणारच कसं ते. तर ते इम्पेटस कोण निर्माण करतं, त्याच्या मागं ही शक्ती कोण निर्माण करतं किंवा का जन्माला यावं लागतं. ते जे कुळ आहे ते विकारांचं आहे, ते असूयेचं आहे, मत्सराचं आहे, लोभ आहे. अनेक माणसाचा हा लोभ राहतो, म्हणून पुढच्या जन्मी बघितलं असेल आपण, काही मुलं जन्मतः अक्रस्थळ, इतकी अक्रस्थळ, काय कळत नाही, काय होतं हे पण कळते, काही होत नसतं, सगळं कळतं आपल्याला, त्याच्यात दाखवून होतं, सगळं त्याच्यात व्यवस्थित चाललेलं असतं, तरीसुद्धा ते अक्रस्थळ असतं. एखादं शांत बसून पहिल्यापासून काय नाही. हे कुळ जन्माला घालणारं कुळ आहे. ते त्याचं मागं जे गोळा केलेलं आहे ते शांत अवस्थेला आलं, पण कर्माचे काही दोष राहिले अजूनही. ते जे राहिले ते पुरे करायला फक्त ते आले. म्हणून अनेक वेळेला म्हणजे सत्पुरुषांनी दर्शनं घेताना सुद्धा आपल्याला या गोष्टी माहिती असतील. त्यांनी ते विचारलं, योगी आला आणि तो बाळ ते खेळत होता, अरे बेटा हा कशा आहे, असं एकदम त्याने त्याला बघितल्यावर विचारलं. हे जे आपल्याला घडलेली घटना माहिती असेल, आणि ते बरोबर आहे. नंतर तो गेला, पण तर त्याचं त्यांच्याशी जेवढा ऋणानुबंध होता तेवढ्यासाठी तो आला होता. ते झाल्याबरोबर त्याचं काम झालं, त्यांचं काम झालं. ज्यांच्या आयुष्यात हे घडलं त्यांना 80,000 त्या काळातला काही पैसा मिळायचा होता. हा जन्माला आल्यानंतर तेवढा काळ, त्या 2 वर्षात ते पैसे मिळाले त्यांना, हा गेला निघून. हे बेटा याचं ह्या कसं आहे, तर तो देणं राहिले. त्याच्या लक्षात आलं, अरे यांनी येऊन तो आल्यानंतर हे घडायचं आहे, त्यावेळेला ते घडलं, त्याचे त्यांनी दिले आणि तो निघून गेला. का तो जीव आहे, त्याच्या मागं जन्माला घालायला यायला लागलं, ते जे काय देणं राहिलं होतं तेवढं फेडायला तो आला. एखादा देणं देतो, एखादा घेणं घेऊन जातो. म्हणजे असं पण होतं, काही वेळेला ते जन्माला येतात, त्याच्यावर संकट येतं, त्याच्यात 1000 रुपये जातात, काय काळाच्या भाषेत लाखो रुपये जातात, आणि काहीच होत नाही, पुढे संपला, तो जीव निघून गेला. हे काय आहे, हे जन्माला घालणारे कुळ. एवढं जर लक्षात ठेवलं तर मग यांनी आपण जे म्हणलं उद्धरलेले कुळं, स्वतःचे कुळाचे जे जन्माला घालणारे घटक आहेत ते त्यांनी नष्ट केले. ते नष्ट केल्यामुळे आता तो ज्ञानी आहे. उरलेलं फक्त ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर कर्म म्हणतात तशी अवस्था आहे. त्याच्या पुढचं जेवढं राहिले ते करायला तयार आहे, त्याला काय फरक पडत नाही. परिस्थितीमध्ये जी कर्म येतील ती तो करायला तयार आहे, कारण तो आता याचा प्रश्न आहे, भगवंताचा प्रश्न आहे. आणि ज्याच्या ठिकाणी हे आहे, ज्याला खरं ज्ञानाची ज्ञान, त्याच्याबरोबर आनंद, हे जे सगळं ऐक्य, हे जे नांदतं आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे. महाराजांच्या जसं ते शास्त्रवंशात ती वादाची हौस आहे, तर वादाची हौस आहे म्हणून वाद घालता महाराज म्हणले असं करू आपण, ते सोडू, भजनाची वेळ आहे तर भजन करू. भजन करता करता महाराज तल्लीन झालेले भजनामध्ये. ते त्यावेळेला आता भजन म्हणजे महाराजांचं भजन म्हणजे महाराजांचा भगवंतच आहेत ते त्यावेळेला, ते एरवी आहेत, पण भजनात आणखीनच आनंदात आहेत. कारण जसं गुण असतात, शांती हा भगवंताचाच गुण आहे, आनंद हाही भगवंताचाच गुण आहे, पण दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. फरक आहे म्हणजे अनुभवाला येणारा असा आनंद आहे. शांती आपल्याला इतकी सूक्ष्म आहे की ती आपल्याला येईलच, कळेलच असं नाही, पण दोन्ही त्यांच्या ठिकाणी नांदतात. तसं ते त्या भजनामध्ये त्यांनी फक्त त्या शास्त्रीभावाने स्पर्श केला. भजन चालू असताना हे त्यांचे जे त्या भजनात नाचायला लागले, ज्यांना ह्या सगळ्यात काही तथ्य नाही म्हणून वाद करायला आले होते, ते भजनात नाचायला लागले. ते नाचायला लागले ते, मग ते सगळं भजन थांबल्यावर म्हणले, हे काय झालं माझं, मला काही कळलं नाही. आता तुम्हाला कळेल की जे काय अडवत होतं ते बाजूला कसं करता येतं, आणि ते बाजूला केलं तर तुम्ही आनंदात कसे राहता. आणि तुम्ही जे काय वाद करणार आहात हा अजून तुम्ही जर 25 वर्ष केला तर तुम्हाला तिथेच राहावं लागेल, आणि पुन्हा वादाची हौस घेऊन जन्माला याल. म्हणून लहान मुलं काही वेळेला पहिल्यापासून वाद घालतात. एवढीशी असली तर मोठा मनुष्य वाद घालणे, अशी लहान मुलं वाद घालतात. ती राहिलेली हौस आहे. उतरले कोळ, आता काय करा, आणि वेळ संपल्यात थांबतो. ठाल 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 Tala 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 tala
विठ्ठल 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम।